चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. जिंकणं म्हणजे अंतरंग जिंकणं. बाकी परमार्थात जिंकण्याच्या कोणत्याही योजना प्रकार काही नाहीत. अंतरंग जिंकणं म्हणजे परमार्थ जिंकणं. खरं परमार्थात जिंकायचं असेल तर, लौकिकात जिंकायचं असेल तर आपल्याला बरेच प्रकार आहेत. कुठे जिंकायचं ते आपण ठरवा, कुठल्या विभागात जिंकायचं ते आपण ठरवा. प्रभाग विभाग वगैरे आता सुरू होईल सगळं, तर त्या दृष्टीनं कुठे जिंकायचं ते आपण ठरवा, कुठल्या राज्यातून वगैरे. तर ते तिकडे, इकडे काय नाही. इथे एकच प्रभाग आहे आणि तिथेच फक्त जिंकता येतं. आणि ते जिंकणं हे हरण्यात सामावलेलं असतं. परमार्थातलं जिंकणं हरण्यात सामावलेलं असतं. हरण्याला आपण इकडे नेहमी कमीपणाचं, व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्याला त्रासदायक वाटणारं, नको वाटणारं असं समजतो. तर त्यातली शरणता आज आपल्याला या वचनाच्या रूपाने अभ्यासाची आहे. तर इथे शरण येणं म्हणजे नेहमी आपण शरण येतो जेव्हा केव्हा कोणाला जायची वेळ येते, त्यावेळेला पराजय झालेला असतो, मदतीची गरज असते, आपली साधन संपत्ती अपुरी पडते, काय सामर्थ्य असेल ते सर्व अपुरं पडतं. आपल्याला जे जे शक्य आहे ते करून सगळं झालं, संपलं म्हणजे मनुष्य शेवटी शरण जातो. व्यवहारामधलं शरण नको. त्यामुळे व्यवहारात शरण येण्यामध्ये नेहमी माणसाला खंत वाटते, त्रास होतो, नको वाटतं, पराजय वाटतो, शक्यतो कोणी पाहू नये असं वाटतं. सालीवरून पडलो तरी आधी सालीपेक्षा आपल्यापेक्षा दुसऱ्याकडे लक्ष जातं की नाही. ते हरणं म्हणजे असं असते. त्यात पुन्हा हे बरेच प्रकार आहेत मनाचे बरेच घोटाळे आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा प्रपंचातलं हरणं आपल्याला माहीत असल्यामुळे शरण जाणं म्हणजे हरणं अशी आपली समजूत आहे. आणि ती प्रापंचिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या, कारण इथे आपल्याला आपापल्या इमेजेस सांभाळायच्या असतात. आपल्या ज्या प्रतिमा आहेत त्या सगळ्या सांभाळायच्या असतात आणि परमार्थामध्ये प्रतिमा मोडायच्या असतात. त्यामुळे इकडच्या प्रतिमा सांभाळायच्या म्हटल्यावर आता असं आहे, एखादी प्रतिमा म्हणजे मानसिक प्रतिमा सोडून द्या, म्हणजे जे आपल्याला लोक खूप चांगलं समजतात वगैरे असं नाही का आपल्याला वाटत. तर तेच प्रतिमा म्हणजे तेच की लोक आपल्याला खूप विद्वान समजतात, लोक चांगलं समजतात, लोक उदार समजतात, लोक ज्ञानी समजतात, काय समजत असतील ते असं. तर हे जे काय समजतं ते सांभाळावं लागतं. म्हणजे सांभाळावं लागतं म्हणजे कसं, मूर्तीला कसं असतं, सारखं स्वच्छ करायला लागते, रंगरंगोटी करायला लागते, कारण सारखे रंग उडत असतात, आपल्याला माहित असते. प्रपंचामध्ये आपले रंग 10 वेळा उडतात. मग त्यामुळे ती सारखी रंगरंगोटी करावी लागते. ती प्रतिमा सांभाळायची असतात. तर तिथे त्या सांभाळायला लागतात, कारण मनुष्य प्रतिमेवरच जातो. व्यवहार जो चाललेला आहे बाहेर तो माणसाकडे बघून होतो. व्यवहार छोटापोटातला मनुष्य आला, टाय लावलेला आहे, सगळं आलंय, दुकानात आलंय, काहीतरी काय क्रेडिट कार्ड वगैरे काय असेल ते पुढे केलं आपलं की त्याचा प्रभाव वेगळा असतो. शेवटी एखादा खेळून मनुष्याला डोक्याला पागोटे वगैरे काय खरेदी करणार असं वाटतं त्याच्या मनात, कारण प्रतिमेवर व्यवहार चाललाय सगळं. त्या व्यवहारात प्रतिमा ते त्याच्याऐवजी ही चांगली का, त्याच्याऐवजी ती चांगली का, अशी जी कुठली चांगली असेल ती आपली नसली तरी रंगरंगोटी करून का विना पण ती निर्माण करावी लागते. हा प्रपंचातले आत बाहेर आहे, प्रपंचात 1-2 आहेत, ते सगळे यामुळेच की तिथे जसे प्रतिमा आहे तशी ठेवणं खूप कठीण जातं, कारण बाहेर जशी प्रतिमा हवी आहे तशी ठेवावी लागते. म्हणून ऑफिसमध्ये सुद्धा खूप मला माहिती आहे असं दाखवावं लागतं. माहिती असतं कारण ज्याचं त्याला माहिती असतं. घरात सुद्धा मला खूप अनुभव आहे, माझ्या मागं खूप आहे वगैरे काय ते असं नाही की बाहेर व्यासंग अमकं तमकं सगळं जे काय असेल ते असलं प्रपंचाचं काम आहे. तिथे ते दाखवावं लागतं. तिथे प्रतिमांचा प्रश्न असतो, त्या टिपवायचा प्रश्न असतो. पण तिथे शरण जायचा प्रसंग म्हणजे सगळ्यात वाईट प्रसंग. आपल्याकडे तहाचं ते पांढरं निशाण वगैरे ते उभं करायचे पूर्वीच्या काळामध्ये, की हरला किल्ला आता सोडणार, थोडक्यात अशी परिस्थिती आहे. तशी प्रपंचामध्ये आपल्याला हरण्याची वेळ येत नाही असं मला काही वाटत नाही. पण नकोशी वाटते हे तितकं खरं, हे तितकंच खरं की नकोशी वाटते, कारण त्यामुळे सर्व प्रतिमा आपली मोडलेली असते साध्या भाषेमध्ये. तर त्यामुळे ती नको वाटते. मग आता परमार्थात शरण आपण जातो ते प्रपंचाच्या पद्धतीचं आहे अशी आपली समजूत असते. त्यामुळे परमार्थात जो मनुष्य शरण जातो, नाही असं नाही, परमार्थात जातो म्हणजे काय, खरं सांगायचं तर तो परमार्थात नसतोच. तो सोयीसाठी परमार्थाकडे गेलेला असतो. प्रपंचात अडचण येते, समजा मुलीच लग्न आहे, जमत नाहीये, मग महाराजांकडे जातो. महाराज
शरण आहे. आता शरण आहे म्हणजे काय, सगळे प्रयत्न करून झाले जमतून होतं, करणार काय आता, मला सगळे घातलं पाहिजे हो की नाही, काय नोकरी लागत नाही बाबा, काय होत नाही, काय तरी असतं प्रपंचात असायचं, काय लग्न कार्य, मुलं बाळ, ते घरदार, कोर्ट कचेरी, खटला, काहीतरी असते. मग त्याच्यासाठी तिथे जातो, तिथे तो शरण असतो. मग त्यावेळेला तो महाराजांना अगदी, महाराज म्हणले साष्टांग नमस्कार घातला असतो तुझं काम करीन, शीर्षासन करा म्हणलं तरी करीन त्यावेळेला, पण कशासाठी प्रश्न आहे. साष्टांग नमस्कार घ्या, तर साष्टांग नमस्कार घातला, साष्टांग नमस्कार घालीन अशी तिथे परिस्थिती असते. एका चांगल्या अर्थ घालीन लोटांगण वंदे चरण, म्हणजे ह्या चांगल्या अर्थाने, तिकडे खरं आहे ते, त्यांनी म्हटलं ते खरं आहे, आपलं ते खरं आहे. प्रपंचात असं करीत नाही का मनुष्य, प्रपंचात असंच करतो आणि जगतो बऱ्यापैकी, पण तिकडे जे जातो ना त्यावेळेला काहीतरी मागणं असतं, त्यामुळे त्या मागण्यासाठी खाली लोटांगण वंदन चरण चालू असतं तिकडे. तर ते शरण आहे, ते इथे असं म्हणलेलं आहे. ह्यात शरण जाण्याबद्दल बोललोच नाही काय, कारण शरण तर जावंच लागतं. तर हरण आहे, परमार्थामध्ये हरण आहे, मला जमत नाही ते कुठल्या बाबतीत, उपासनेच्या बाबतीत, आपल्या साध्याच्या बाबतीत, आपला अहंकार नष्ट करण्याच्या बाबतीत, आनंद प्राप्तीच्या बाबतीत, परमेश्वराच्या प्राप्तीच्या बाबतीत, तिथे शरण असावं लागतं, त्याच्याशिवाय चालत नाही. हे खरं शरण प्रश्न आहे. आपण नेहमीचं शरण कोणतं, ते टप्पा बघून पुढे खऱ्या शरणागतीकडे जाऊ. तर हे शरणागती हे साधन आहे. तर इथे साधन आहे ते आपण परमेश्वराकडे कशासाठी गेलेले आहोत, तर आत्ताच्या फक्त प्रापंचिक व्यावहारिक सोयींसाठी परमेश्वराकडे जाण्याची एक सराव आहे, सवय आहे, बऱ्याच लोकांची पद्धत आहे. आणि हरकती नाही, आपण शरण नाहीतरी साहेबाला शरण जातो, कलेक्टरला शरण जातो, याला शरण जातो, लोकल कोण बडी असेल तिला शरण जातो, सगळ्यांना शरण जातोच की शेवटी. जिथं तरी कुठं कोण स्वतंत्र आहे तेव्हा स्वतःच्या बळावर सगळं होत नाही, काहीतरी साह्य घेऊन राहावंच लागतं ना. मग मुळामध्ये कर्तृत्वाचं मर्यादितता मान्य केली बरी की नाही. सगळं उगाच मर्याद कर्तृत्व माझ्याकडे असलं ते समजण्यात काय अर्थ नाही. मर्याद वगैरे काही नाहीये. ते बसलं खुर्चीवर पाय मोडलं तर खाली पडून घ्यायला गेली इतकी परिस्थिती आपली आहे. कुठे असे तिथे इतकी परिस्थिती जर आपली आहे तर मर्यादित कर्तृत्वाचा बोध होणं हे एक प्रपंचाचे सुद्धा अस्वास्थ्य कमी होण्याचे एक महत्वाचे उपाय आहे की मर्यादित कर्तृत्वाचा बोध. अमर्याद असावं असं वाटतं पण नसतं, ही परिस्थिती आहे. हे प्रपंचाचं झालं. तिथे कुणाला तरी शरण म्हणजे थोडक्यात म्हणजे कोणाची तरी मदत घ्यावीच लागते. शरण म्हणजे अगदी काही साठा नवसर घातलं नाही, पण थोडीशी मदत घेऊनच व्यवहार करावा लागतो ना, प्रपंच करावा लागतो ना. मदतीशिवाय तर चालत नाही ना. मग शरण आपण असतोच. फक्त परमार्थातल्या शरणपणाचा आणि इथे सुद्धा आणखीन एक शब्द जास्त वापरलेला आहे ज्याचा आपल्याला खुलाशाची थोडीशी जर असेल तर आवश्यकता आहे. ती एवढ्यासाठी की इथलं शरण जाणं आहे ते त्या प्रसंगापुरतं आहे. प्रपंचात शरण जाणं सोडून देऊ शकतात. प्रपंचातला मनुष्य परमार्थात शरणागतीला जातो, तो परमेश्वराकडे जातो, गुरुकडे जातो. तो प्रपंचातल्या काही मागण्यांसाठी त्याला ते आता जमत नाहीसं झालेलं आहे, ते त्यांनी पुरं करावं, कारण त्यांची सत्ता अगाध आहे, अमर्याद आहे वगैरे, म्हणून त्यांच्याकडे गेलेला असतो. तर अशासाठी गेलेला मनुष्य कामकाजासाठी एखाद्या साहेबाकडे जावा, एखाद्या माणसाकडे जावा, तशाच तऱ्हेचा तो तिथे गेलेला आहे. तो काही शरण वगैरे असं समजण्याचं कारण नाही. म्हणून इथे शब्द वापरलेला आहे नित्य शरण, तो खरा शरण. आता इथे नित्य शरण म्हणलेलं आहे. तर नित्य शरण म्हणजे प्रत्येक कामासाठी महाराजांकडे जावं असा अर्थ घ्यावा का? नाहीये. प्रत्येक कामासाठी महाराजांकडे जाऊ नये. जे आपली काम आहेत ते आपणच करावी, त्याची फळं आहेत ते आपणच भोगावी. हा खरा उत्तम व्यवस्थित मार्ग आहे. हा कर्माचा व्यवस्थित सिद्धांत आहे की आपली कर्म आहेत, आपण त्याच्यात सुधारणा करून त्याची चांगली फळं निर्माण होतील असा प्रयत्न करावा. हे खरं प्रपंचाची चौकट आहे. तर त्यामध्ये ते काम करावं. त्याच्यामध्ये आपलं मर्यादित कर्तृत्व असल्यामुळे भगवंताची प्रार्थना करून सहाय्य त्यात घ्यावं की बाबा ही गोष्ट मला करावीशी वाटते पण ती होत नाही. एखाद्या माणसाचं व्यसन सुटत नाहीये, मग तो परमेश्वराला शरण गेला तर समजू शकतो. एखादं काम आहे ते होत नाही, त्याचं मर्यादित कर्तृत्व आहे, तिथून पुढे ते त्याचं संपतं, त्याच्यापुढे माझं चालत नाही, माझं मन माझ्या ताब्यात नाही असं मनुष्य म्हणतो ना, ते म्हणजे काय, तर त्यावेळेला त्याने शरण जावं. हे बरोबरच आहे. फक्त आता काय आहे की आपल्याला व्यवहारामध्ये शरण जाण्याची सवय कशी आहे, कामापुरतं शरण जाण्याची सवय असल्यामुळे काम संपलं की आमच्यासारखा कर्तृत्ववान कोण नसतो. तीच सवय परमार्थात घडते तिकडे. तर तिकडे जातो, ती लग्न होत नाही म्हणून महाराजांकडे जातो, स्वामींच्याकडे जातो आणि कोणाकडे जातो, प्रार्थना करतो. रोज काय ते पाठांतर, रोज ते म्हणणं, ते अमुक वेळा पारायण, ते अमुक तमुक सगळं व्यवस्थित चालू असतं आणि योगायोगाने ठरतं. योगायोगाने म्हणतो, कृपेने म्हणा, काय शरण गेल्यामुळे म्हणा, काय ते ठरलं की गायब. मग दुसऱ्या दिवशीपासून, कारण ते काय असतं ते व्यवहाराचा प्रश्न आला ना, त्यामुळे ते खूप कामं पडतात आणि बरोबरच आहे. तर ते आपणच मागून घेतलेले कामं म्हटलं तर ते येणारच आता. तर त्याच्या ओघाने जी कामं चालू होतात त्यामध्ये कधी त्याची ती शरणागती जाते आणि ते गुरु जातात आणि ते पारायण जातं आणि काय सगळं जातं ते सांगताच येत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे शरण होताना ते चाललं. कारण का, तर तिथे मर्यादित कर्तृत्वापोटी आलेली ती घटना होते.
आणि ती खरीच आहे, ती खरी ओळखूनच असलेलं बरं की माझं कर्तृत्व मर्यादित आहे, त्याला मला कुठल्या तरी कृपेची जोड देण्याची गरज आहे. ती कृपा मिळावी म्हणून मी शरण गेलो, मग गेलो ना, मजा उत्तम, आवश्यकच आहे ते. शेवटी कुठेतरी कर्तृत्वाचा प्रश्न आपल्याला शेवटी परमार्थात सोडवायचाच आहे. प्रपंचात तर सुटतोच आहे, रोज लोकच सोडवतात, त्यामुळे प्रश्न फारसा येत नाही. परमार्थात मात्र आपल्याला सोडवावा लागतो, कारण परमार्थात स्वतःचे व्यवहार आहे, इतरांचे नाही. तुम्ही परमार्थात किती जिंकला आणि किती हारला ते तुमचं तुम्हाला माहित असतं आणि तुमच्या गुरुला माहित असतं, असं म्हणून परमेश्वराला माहिती असतं. तर त्यामुळे तिथे जावं, शरण गेला, मर्यादित कर्तृत्वाचा या निमित्ताने बोध झाला की बाबा हे जमत नाहीये म्हणून तुम्हाला शरण आहे, म्हणून तुम्ही हे कार्य केलं. त्याने केलं, त्याच्यानंतर जे काही केलं त्यानंतर आता नित्य शरण राहणार का हा प्रश्न आहे. हे गरजांच्या बाबतीत झालं, पण पुढे गरज तर संपली. समजा एखाद्याला काय एखादी नोकरीच मिळायची किंवा लग्नच व्हायचंय किंवा काय व्हायचं, एकाच मुलीचं आहे समजा, झालं त्याचं. आता त्याला काही लग्नासाठी मुलीच्या तिच्याकडे जायचं, परमेश्वराकडे जायचं काय कारण नाही, मान्य आहे. पण ते झाल्यानंतर आता त्यांनी ते केलेलं आहे ना, आपल्या कर्तृत्वाला आपल्याला जोड द्यावी लागली ना, त्यांची मदत कृपा लागली ना, मग आता मला त्यांचं स्मरण जे मी आधी ठेवत होतो त्याच तीव्रतेनं मला निदान पुढे ठेवता येईल का? कारण प्रपंच तर सारखा समुद्रभरा इतकी हालचाल प्रपंचामध्ये चालू आहे. त्यामुळे आज इथे आहे, उद्या तिथे आहे, आज इथे आहे, उद्या तिथे आहे. ही अडचण एक संपली तर दुसरी उद्या उपस्थित होती सकाळी उठून, तर त्यामुळे परवा तिसरी सकाळी उपस्थित होते. तर अपघातच होतो, अमकच होतो, तमकच होतो. तर वेळेला पुन्हा महाराज म्हणायचं आहे ना आपल्याला, मग आपण त्यांना निदान रोज आठवण तरी करीत राहावं. हे नित्यशरण राहण्याचा साधा मार्ग माझ्या दृष्टीनं, नित्यशरण राहण्याचा सोपा मार्ग आहे की निदान रोजच आपण ज्या तळमळीनं आपण गरजेच्या वेळेला स्मरणात होतो त्याच तळमळीनं नेहमी स्मरणात असणं हा सामान्य माणसाचा नित्यशरण राहण्याचा मार्ग आहे, सोपा. कारण शेवटी जायला पायरी लागते. एकदम इतकी नित्यशरण आपल्याला येईल असं नाही, पण निदान ही यायला जरा सोपी आहे की महाराज असंच झालं. एखाद्याच्या आयुष्याला अडचणच येत नाही, त्यामुळे त्याला त्या कारणासाठी शरण जावं लागत नाही, पण जिज्ञासे कुठे जावं लागतं. म्हणून आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानी सर्व भक्तच होतात शेवटी. भक्त होणं म्हणजे शरण जाणं. तेव्हा भक्त होणं म्हणजे शरण जाणारा तो विश्वाचं कोडं उलगडत असेल, पण उलगडत नाहीच ना काहीतरी. शेवटी एखादं कार्य जमलं नाही काय, एखाद्या कर्तृत्वाचं काम जमलं नाही काय, घर जमलं नाही काय, अमुक जमलं नाही काय, आणि जगाचं कोडं उलगडलं नाही काय, स्वतःचं आयुष्याचं कोडं उलगडलं नाही काय, शेवटी काहीतरी उलगडत नाही. म्हणून आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानी सगळे सर्व प्रकारची माणसं तिथे शरण गेलेली आहेत. कारण त्यांना काहीतरी सुटत नाही एवढं नक्की आहे. सर्व सुटलं तर कुठेही जायची गरज उरणार त्याला. तो परमेश्वर स्वरूपच झाला किंवा स्वरूप स्थितीच त्याला साधली, मग त्याला काही करायची गरज नाही. पण खुट झालं तरी खालीवर होता नाही चित्त, हा आनंद. इकडे खुट कुठला काय काही होते, दुसऱ्याच्या घरात खुट झालं तर आपलं चित्त इकडे बिघडायची वेळेची ती भांडतच नसे तरी म्हणतात. तर इथे नव्हे दुसरीकडे कुठे जिथे आपण असा तिथे त्यांना काहीतरी अस्वस्थता आली, ह्यानेच मला अस्वस्थता आली, इथपर्यंत माझी जर अवस्था आहे तर चित्ताची स्थिती आपण ओळखावी आपली काय आहे ती. तर आपली स्थिती तर आपल्याला माहितच आहे. तर त्यातली त्यात पायरी सोपी कोणती थोडक्यात सांगता येण्यासारखी की नित्यशरण राहणं म्हणजे माझ्या गरजेच्या वेळेला मी जेवढा परमार्थाच्या कडच्या मार्गाना, महाराजांना, नामाला, काय गुरुना काय जे शरण असतं तसं मनाने नेहमी त्या स्थितीत राहायचा प्रयत्न करणं म्हणजे नित्य शरण राहण्याचा एक टप्पा. त्याचा उद्गम किंवा त्याचा सुरुवात ही माझ्या प्रापंचिक गोष्टीमध्ये आहे. मग ती ज्ञानाने असेल, कमी पडलं अर्थार्थी असेल, काही समजून घ्यायचं असेल, दोन्ही अर्थ, पैसाही आहे आणि इकडे जगाचा अर्थ आपला स्वतःचा अर्थही आहे, तर हे सगळं असेल, कोणत्याही प्रकारचा असेल तर ह्यातल्या कुठल्या जरी मार्गाने का होईना मला काही कमी पडलं त्यासाठी मी गेलो, ही त्याचा उगम आहे माझा आत्ता, मला मान्य आहे. पण तिथे शरण जाण्याची जी कल्पना आहे ती नित्य शरणतेची आहे. शरणागती हे परमार्थातलं अंतिम कर्तृत्व आहे. जर परमार्थात काही कर्तृत्वच असेल तर अंतिम कर्तृत्व शरणागती आहे, अंतिम कर्तृत्व आहे. आपण त्याच्याकडे तसं पाहणार का तर लक्षात येऊ शकेल की आपण ज्या वेळेला हा परमार्थ करायला निघालो त्यावेळेला मी एका वेगळ्या भाषेमध्ये परमेश्वराशी एकरूप व्हायला निघालो. एकरूप व्हायला निघालो म्हटल्यानंतर मी जो कोणी आहे तो परमेश्वरच झाला तरच हे एकरूप होणं शक्य आहे. पाण्यातच पाण्याचा थेंब मिसळेल ना का, पाण्यात ऑइल तेलन डिझेलचं काय असेल ते दुसरं चालेल नाही चालणार, ते त्याच्याच क्वालिटीचं असेल त्यावेळेला हे एकरूपत्व येईल. मग परमार्थातली नित्यशरणता का गरजेची असते तर तिथं तसं व्हायचं आहे. आता तसं व्हायचंय म्हणजे मला परमेश्वराचे गुण सांगत पाहिजेत. आता ते यायला माझ्याकडे माझी परिस्थिती पाहिली पाहिजे,
तिच्यात आणि परमेश्वराच्या गुणामध्ये काय अंतर आहे ते पाहिलं पाहिजे, आणि मला ते व्हायचं आहे हे लक्षात असलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजेत. ते प्रयत्न मी कोणते करणार? साधन करणार, आज्ञापालन करणार, नंतर काय आपलं यात्रा करणार, काय दर्शन करणार, हे सगळे आपले प्रयत्नच ना त्यातले, ते अवश्य करावेत. त्याच्याशिवाय आनंद प्राप्ती नाहीच. प्रपंचात कितीही प्रयत्न केले आणि काही केलं आणि कितीही राजा झाला तरी दुसऱ्या दिवशी राज्य जातं. आपण बघतो ना, दुसराचा दिवस उजाडत नाही काही काही वेळेला, त्याच दिवशी जातं. तर अशी परिस्थिती आहे ना आपल्याकडे. मग हे आपल्याला माहित आहे. मग अशी जर अवस्था आहे तर इथे ते आपल्याला साध्य होणार नाही. ते साध्य होणार आहे ते आपल्या परमार्थातच आनंद प्राप्तीची शक्यता आहे. इकडे सुख प्राप्तीची थोडी शक्यता आहे, तिकडे आनंद प्राप्तीची शक्यता आहे. म्हणून त्या आनंद प्राप्तीची शक्यता म्हणजे खात्री आहे. तर त्या खात्रीसाठी आपण तिकडे जातो, तेव्हा आपल्याला एक रूप होणं एवढा एकच मार्ग राहतो. तेव्हाच परमेश्वराशी तादात्म्य होईल, एक रूप होईल, किंवा अद्वैताची भाषा तीच, अद्वैत होईल. एकच असेल परमेश्वर आणि तो त्यावेळेला हे होईल. महाराज स्वरूप झाले, हे जग आहे ब्रह्मस्वरूप झाले, काय जे असेल ते तसे होतील. तेव्हा तसे व्हायला माझ्याकडे जे आहे ते मला आता दूर करायचं आहे. ते कसं करावं? ते करताना अडचणी लक्षात यायला लागतात. आपल्याला एखादी गोष्ट हातात घेतल्याशिवाय कळणार नाही. असं आपण म्हणतो ना, हातात तुम्ही घ्याल ना काम, त्यावेळेला कळेल की याच्यात अडचणी काय आहेत. हे असं वाटतं की आपल्याला आता काय परमार्थ करू, काय करायचंय? साधन करायचंय, केलं साधन. काय करायचंय? आज्ञापालन, केलं आज्ञापालन. इतकं सोपं जात नाही, पुढे पुढे गाडी अडायला लागते. पण शेवटी ती मीपणावर येतं ना, तिथे अडते ती. कारण ती स्वतःचे काहीही सोडायला तयार होईल, पण त्यातले अहंकार किंवा मी सोडायला तयार होत नाही. काल आपला दत्तगुरूंचा विषय झाला, त्यावेळेस सर्वात शेवटी कवच ते लागतं, पण ते सर्वात कठीण कवच, तिथे अडचण येते. त्यामुळे तिथे का होईना माणसाला शेवटी स्वतःचा मीपणाचा नाश हा अति किती म्हणू आपण की दुर्लभ स्वरूपात किंवा अत्यंत दुर्मिळ अशा स्वरूपाचा एखाद्याला साध्य झालेला आहे. स्वतःचा, ज्याला परमार्थातला आत्मनाश म्हणतो तो एखाद्यालाच ज्ञानमार्गाने शक्य झालाय. पण त्याला सुद्धा सांगणारा कोणीतरी गुरु लागलाच. निसर्गदत्तांना स्वतःला 3 वर्षामध्ये आत्मज्ञानाचं अनुभव आला. तिथपासून कधी आत्मस्थिती पुढे ढळली नाही किंवा आनंद कधी ढळला नाही. पण ते साधन देणारे गुरुच होते शेवटी, आणि ते श्रद्धेने करावंच लागलं. आणि त्यात कुठलीही तडजोड न करता करावं लागलं. म्हणजे ज्ञानी माणसं असतात, बैठक ज्यांची तयार असते ते त्यात तडजोडी करायला जात नाही किंवा त्यांच्याकडून त्याच्यात कमी पडत नाही कधी, ही बाजू असू शकते. पण जो सामान्य प्रापंचिक आहे त्याला सारखी त्याच्यात अडचण येते. रोजचा जग ठरवलेला पुरा होत नाही, बाकी साधन राहू दे, ते मीपणा वगैरे फार दूरची गोष्ट आहे, खूप सखोल झालं. पण अगदी साधं रोजचं ठरवलेलं आपलं काम सातत्याने 1 महिना करेल, 2 महिने करेल, 3 महिने करेल, तर असंख्य अडचणी त्याच्यात आहेत हे लक्षात येतं. साधं बाहेर पडलो घरातून आणि उमरा ओलांडायचं तर महाराजांचं नाव इथला पाय तिथे ठेवताना एवढ्यातच घ्यायचं, असं एक साधा संकल्प केला. जी कल्पना करू, परमार्थाचा संकल्प आहे, स्मरण ठेवण्यासाठी केलाय. पाऊल बाहेर ठेवल्यावर नाही, आधी नाही, पाऊल उचलल्यावर. तर आता 1 महिना पाळून बघायला हरकत नाही. म्हणजे शरणागती काय आहे ते हे कळतं, आणि शरणागती हे साधन का सांगितलं ते कळतं. आता या क्षणी जी सावधानता पाहिजे ती, कारण मी कधी आता सकाळी बाहेर पडेन, एखाद्या वेळेला मी 12 पर्यंत बाहेरच पडणार नाही, कदाचित मी 3 वाजताच बाहेर पडेन, कदाचित संध्याकाळीच बाहेर पडेन, कधी बाहेर पडेन याची गॅरंटी नाही. कदाचित दारात काहीतरी घडेल, तिथे काहीतरी आवाज येईल म्हणून आता आलाच की लगेच बघून बाबाचं वाटतच जाऊन काय कोणाचं आहे काय वगैरे, आपला काय समजेल पण काय असेल सहज बघू जाता जाता असं वाटतंच की. तर तसं वाटून मी सुद्धा चटकन कदाचित बाहेर जायला जाईन, आणि दार उघडल्यावर गेलं, उघडून झाला तर दोन्ही पाय बाहेर. आता काय आता उपयोग नाही, दोन्ही पाय हात असताना नाही तर दोन्ही पाय बाहेर, ह्याचा उपयोग नाही. असं जरी एक साधा सोपा नियम करून बघावा, म्हणजे शरणागतीला सर्वोच्च स्थान का दिले हे कळेल. त्याच्यासाठी एक सोपा प्रयोग आहे फक्त, की आत आणि बाहेर एवढे असताना त्या क्षणी एकदा म्हणलं. एक सोपा, काय सोपं करून हा आपल्याला महत्वाचा विषय आहे ना. गूढ तत्व तर ते अद्वैत सिद्धांत वगैरे सगळं सांगितलेलंच आहे, पण हे अगदी सोपं. आता या क्षणी मी महाराजांची तादात्म्य आहे, माझ्या गुरूंची तादात्म्य आहे, त्यांना स्मरून संकल्प केला. आता पुण्यपर्व काळ सुरू झाला, आज महाराजांची पुण्यतिथीचे सुरू झालं ना. तर आता आपण एखादा संकल्प असा केला, समजा हाच करा असं नाही, नाहीतर ते दारात सगळ्यांच्या घरी अडचणी निर्माण असं काही वाटेल येऊ नये. दारात उभे आहेत वगैरे असे पायात वगैरे असं काय जे असेल ते. याच्यापेक्षा घरात सुद्धा खूप जागा आहेत की जिथे आपल्याला लक्षात ठेवणं कठीण आहे. म्हणजे हे जितकी फ्रॅक्शन जो आहे, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड जो आहे, एक किती सेकंदात मनुष्य बाहेर पाऊल टाकतो, त्या क्षणात तो जर सावध राहिला तर परमात्म्याशी एकरूपच असला पाहिजे, नाही तर ते शक्य नाही. ते एकरूप व्हायला जे राहायला लागतं त्या क्षणी कल्पना येते की ह्याची काय ही असेल. एखादं मिनिट दिलं तर शक्य आहे, 5 मिनिटं दिली तर शक्य आहे, पण फ्रॅक्शन दिला तर शक्य नाही. तिथे लक्षात येतं, आणि तिथे तादात्म्याचा संबंध आहे. जो सेकंद आहे त्या सेकंदाचेच बाकीची सर्व अवस्था आहेत. आपण साधना केली 12 वर्ष, 12 वर्ष कशाची बदली? वर्षांची बदली 12.
असं करत खाली गेला तर शेवटी काय सापडेल? शेवटी सापडेल तो आपण जगतो तो क्षण. त्या क्षणात मला ज्याला एकरूप होता येते त्याला कायमचं एकरूप होता येईल. या क्षणात काही एकरूप होता येत नाही, पुढच्या क्षणी होता येईल. आता लक्षात आलं तर आत्ताची माझी जास्तीत जास्त जवळची स्थिती काय असू शकेल की पुढच्या क्षणी महाराजांचं स्मरण करीन अशी असू शकेल, पण या क्षणी नाही, एवढं नक्की. तेव्हा इथे नेऊन परमार्थ पोहोचवायचा असेल त्याला नित्यशरण राहिलं तरच शक्य आहे. लक्षात की हे महाराज हे जमत नाही, हे करून बघायला ठरवलं तर प्रयोग लक्षात येतात. आपण करून बघावे आपापल्यापर्यंत जे शक्य असेल ते, आणि मग लक्षात येतं की शरणागती हेच आपलं साधन आहे. म्हणून आपण त्याच्यापेक्षा रोज शरण राहावं आणि जास्तीत जास्त महाराज माझं स्मरण ठेवायला. काय आपलं काय जे असेल, पांडुरंग काय असेल, काय राम असेल, काय जे असेल ते त्याचं मला स्मरण जास्तीत जास्त राहू दे अशी प्रार्थना जरी आपण त्या पर्वकाळात जाऊन तर प्रार्थना केली तर लवकर फलदायी होईल. तर त्यामुळे तशा तऱ्हेचे आता हे तसं पण दत्त जयंतीचा प्रभूंचा सर्वांचाच पर्वकाळ होता, तर अशा पर्वकाळामध्ये प्रार्थना केलं तर जरा लवकर सफल होतात. त्यामुळे त्यांनी हात दिल्याशिवाय आम्ही काही इथून वर जाणार नाही, एवढं नक्की. त्यामुळे तो हाताची गरज आहे, तो कायमचा हातात असण्याची गरज आहे, ती म्हणजे नित्यशरणता आहे. तर आपण आता याच्यावर आपल्या पद्धतीने विचार करावा. एरवी आपण शरण कुठे प्रपंचात असतो ते बघावं. शरणागती जी आपल्याला नकोशी वाटते ती परमार्थामध्ये अत्यंत आदर्श अवस्था आहे हे लक्षात ठेवावं. वेळ आपली संपली आणि हे मला वाटतं जवळजवळ येत आहेत, त्यामुळे आपल्याला जरा ते आवडत तर आता त्यांची जमून घेऊनच करायला पाहिजे. तेव्हा काय सांगणार, तर इकडे खरी शरणागती ही 24 तास शरणागती आहे. खरी शरणागती ही 24 तास शरणागती आहे. एखाद्याचा मुलगा आहे तर तो 24 तास मुलगा असतो असं महाराज म्हणायचे ना. महाराजांची भाषा मी बदलून थोडीशी सांगतो. 24 तास मुलगा आहे, 24 तास वडील आहे. थोडा वेळ वडील आहे, थोडा वेळ मुलगा आहे, थोडा वेळ नाही, असं नसतं. वडील मुलगा म्हणजे मुलगा, काय जे जाता असेल ते असेल ते तसं म्हणजे तसं असं ते 24 तास असायला पाहिजे ना आपल्याला. तसं असायला हवं असेल तर शरणागतीशिवाय मार्ग नाही हे लक्षात येतं. कारण त्यांच्या कृपेनेच आपण आपला स्वतःचा जो बेसावत्तेचा नाश आहे किंवा स्वतःच्या अहमचा नाश आहे तो करणं शक्य आहे. त्या दृष्टीनं आपल्याला काहीतरी स्फूर्ती व्हावी आणि आपण ते करावं. नसेल तर काकुळतीने प्रार्थना करावी, एवढं चांगलं. तेव्हा खरी शरणागती हे परमार्थाचं ध्येय आहे, परमार्थातला अंतिम प्रयत्न आहे. परमार्थातले सर्व प्रयत्न म्हणजे आता आपण करतो ती साधन. भजन केलं वृत्ती बदलते, नाम घेतलं वृत्ती बदलते, दर्शन घेतलं वृत्ती बदलते, सत्संगात राहिलो वृत्ती बदलते, पण कायमची बदलायला शरणागती लागते. म्हणून अंतिम प्रयत्न तो आहे आणि अहंकाराचं रहिततेचा तो आविष्कार आहे शरणागती. म्हणजे अहंकार रहिततेचा आविष्कार म्हणजे शरणागती. अहंकार रहित जर माणसाकडे असेल तर तो नित्य शरण असेल असं समजायला हरकत नाही. आणि आनंद म्हणजे भक्ताचं आनंद आणि कल्याणकारक, आनंदकारक आणि कल्याणकारक कर्तृत्व आहे. अनेक बाजूनी शरणागतीकडे पाहायचा प्रयत्न केला आपण, करून पहा. आपल्याला जे आढळ असेल ते नक्की मोठं असेल. मला हे काय सोबत समोर दिसतंय ते सांगितलं. तर भक्ताचं आनंदकारक आणि कल्याणकारक कर्तृत्व काय असेल सर्वात शेवटचं, तर शरणागती ही असेल. आपण त्याच्यावर विचार करावा आणि बरोबर असल्यास स्वीकारावं. मी त्याला शरणागतीला परमार्थातला समजूतदारपणा असं समजतो. आपण व्यवहारामध्ये समजूतदारपणा पाहिजे म्हणतो की नाही, त्याच्याशिवाय व्यवहार सुद्धा अडतो. व्यवहारात सुद्धा आनंद प्राप्त होत नाही. असमंजूतदार मनुष्य हा त्रासदायक असतो की नाही, पण समजूतदार मनुष्याशी संबंध किती चांगला वाटतो. परमेश्वराशी आपला संबंध हवा असेल तर शरणागतीचा समजूतदारपणा दाखवावा. बस बाकी काय सांग. गुरुनाथ महाराज जर शरणागतीची काकुळतीची प्रार्थना करता आली तर करावीच, सर्वात चांगलं. कारण भगवंताला तसं मध्यस्थीची गरज नसते. तेवढी एक जागा चांगली आहे सगळ्यात. त्याला मध्यस्थीची कुठलीही गरज नाही. कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कशाच्याही बाबतीतली काहीही मध्यस्थीची गरज नसलेली एकच परमात्मा स्वरूप आहे तेवढं. पण त्यातल्या त्यात जरा आवडत्या माणसाला सांगितलं तर काम जरा चांगलं होतं. तसं ते तुकोबांनी सांगितलेलं आहे. त्याच्या आवडत्या माणसाच्या कानावर आपण घालतो आणि तो बरोबर काम होतं. ह्यात फक्त आनंदाचा भाग आहे. यात मध्यस्थीची जी व्यावहारिक हे आहे अडचण आहे किंवा त्रास आहे तो नाही आहे. यामध्ये खूप आनंद आहे आणि ती आनंदाची मध्यस्थी म्हणजे संतांची मध्यस्थी आहे. ती अभंगामध्ये सांगितलेली आहे. हेची कृपादान तुमचे मन, हेची कृपादान तुमचे मन, कृपाळू सज्जन तुम्ही संत, कृपाळू सज्जन तुम्ही संत, हेची कृपादान
तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण 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 तुम्ही द्यावी पांडुरंगा. जीव माझी सांगा का कुळती, जीव माझी सांगा का कुळती, बाळ सज्जन तुझी समजन, बाळ सज्जन तुझी समजन. अनाथ अपराधी पतित आगळा, 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 अनाथ अपराधी पतित आगळा. परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू, बाळ सज्जन तुम्ही समजन, बाळ सज्जन तुम्ही समजन. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, 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 तुका म्हणे तुम्ही